नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट। काम डाऊन सुरू, 16 आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल कोणाच्या बाजूने, काय आहे सविस्तर बातमी जाणून घेऊया। गेल्या 1.5 वर्षापासून सुरू असलेल्या सत्ता नाट्याबाबत 10 जानेवारी रोजी महत्त्वपूर्ण निकाल येण्याची शक्यता आहे। या निकालामुळे सत्ता नाट्यावर पडदा पडणार की सत्ता नाट्यात मध्यंतर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने 2दा फटकारल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे। 20 जून 2022 रोजी राज्यात अभूतपूर्व राजकीय घटना घडली। राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेत बंडखोरी झाली। एकनाथ शिंदे यांनी पक्षात बंडखोरी करून काही आमदारांना आपल्या बाजूने वळवून घेतलं। त्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला। ठाकरे गटाने एकनाथ शिंदे, भरत गोगावलेसह 16 आमदारांना अपात्र करण्याची मागणी विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली। ठाकरे गटाच्या मागणीविरोधात शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली। तेव्हापासून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातून निवडणूक आयोगाकडून पुन्हा सर्वोच्च न्यायालयात आणि मग आता विधानसभा अध्यक्षाकडे वर्ग करण्यात आले आहे। सर्वोच्च न्यायालयाने गेल्या 2 महिन्यात विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय द्यावा असा आदेश दिला होता, परंतु या सुनावणीत दिरंगाई करण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाकडून केला। सुनावणीला उशिराने सुरुवात होणे आणि अखंडित सुनावणी न होणे यावरून ठाकरे गटाने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली। त्यामुळे न्यायालयाने अमर्यादित कालावधीत सुनावणी पूर्ण करण्याचे आदेश दिले। त्यानंतर 31 डिसेंबरपर्यंत सुनावणी पूर्ण करून निकाल देण्याचे सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले, परंतु 31 जानेवारीची डेडलाईन हुकली। त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुदत वाढवून देण्याची मागणी केली। त्यानुसार 10 दिवसाचा अवधी वाढवून 10 जानेवारी रोजी म्हणजे आज पूर्ण करण्याचे आदेश दिले। त्यानुसार आज 10 जानेवारी रोजी निकाल येण्याची दाट शक्यता आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, निकाल कोणाच्या बाजूने लागणार, ठाकरेंची की शिंदेची? तुमचं मत, तुमची कमेंट आम्हाला नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।